टॉप फिश थाळी मी कोकणात आतापर्यंत खाल्लेली. किती छान आहे, गोल्डन कलर. हे आले लिंबू मिरची आईस्क्रीम आहे का आपल्याकडे? प्रॉपर ती मिरची आहे. नमस्कार मंडळी, तुमचा सुकीर्तजी युट्यूब चॅनलवर स्वागत असा. आपण पुन्हा आलो असा मालवणात. येवा कोकण आपलाच असा. नाही, आजचा माझा मालवणीचा कोटा संपलेला आहे. इतकी गोड भाषा ही. मालवणमध्ये खाण्याचे इंटरेस्टिंग स्पॉट्स कोणते हे आपण दाखवणार आहोत. तर सुरुवात ऑफकोर्स मालवणच्या मच्छीपासून. पहिल्यांदाच गेलो मालवणच्या मच्छी बाजारात, जो मालवण समुद्र किनाऱ्यावरतीच भरतो. सकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्याच्या उजव्या बाजूला भरतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने हॉटेल चालक आणि होलसेलर मासे खरेदी करतात. आणि संध्याकाळच्या वेळी स्थानिक लोक मोठ्या संख्येने मासे घेतात. खरं सांगायचं तर मालवण मार्केट आता जोरदार कमर्शियल झाल्यामुळे अगदी मुंबईच्याच रेटमध्ये इथे मासा मिळतो. पण त्यामध्ये सुद्धा एकदम ताजा मासा कोणाकडनं घ्यायचा ते आम्ही शोधून काढलो. नमस्कार काकू. मला अद्वैतनी सांगितलं. यस, आज कुठले कुठले मासे आहेत? सौंदळ आणि बांगडा का? दररोज पापलेट. ताजा कुठला आहे आजचा? सगळं ताजंच आहे. सगळं ताजच आहे का? पापलेट ताजा आहे कसा ओळखायचा असतो? ताजं ताज्याला पापलेट कलर बरंच ओळखतं आणि सफेद पाणी आलं पाहिजे पापलेटचं. हा, अच्छा. हा हा, बर. ताजं असतं. तो ताजा असतो. मग हे प्रत्येक माशांच्या बाबतीत आहे का? हा, ताजे मासे असतात त्याला सगळे उडून बघतात ते बघा. आणि लाल कलर पाहिजे एकदम एकदम. तर मग तो ताजा असतो. ताजा असतो. हा, हा. जर ताजा मासा घ्यायचा असेल तर नक्की काकूंकडे या. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल. हे नाही आहे ना? हे कुठलं हॉटेल? खूप जुनं आणि छान दिसतंय. आधी रसिकाला जाऊन येऊ, मग इकडे येऊ. वा वा, खायला डायरेक्ट गाय चाललेली आहे, त्यामुळे चांगला असेल. मालवण मधला प्रसिद्ध रसिका. खूप सारे लोकल्स इथे येतात आणि इथली प्रसिद्ध आहे पुरी भाजी आणि मिसळ सुद्धा. माशानंतर डायरेक्ट पुरी भाजी. पण जिथे मासे उत्तम खायला मिळतात, जेवणाची ठिकाणं, ती पण आपण दाखवणार आहोत. काळजी नसावी. वा, तर सादरीकरण तर फारच इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये आहे वाटाण्याची उसळ त्यांनी दिली आहे, रस आहे त्याला, आणि बटाट्याची भाजी. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना मी बघितलं अशी मिक्स करावी याच्यामध्ये. प्रचंड लाईट वेट आहे आणि गरम सुद्धा आहे. हा 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 हा, फोडल्यावरच कळलं. विशेष म्हणजे मला वाटतं की उसळीला खोबऱ्याचं वाटण असेल, आणि इथे खूप खोबरं घालतात उसळमध्ये, तर अजिबात नाही आहे. मसाला जो आहे तो मालवणी मसाला आहे टिपिकल, आणि त्यामध्ये मटार उसळ आहे आणि ती रस्सावाली आहे. बटाट्याची भाजी खूप सुरेख आहे. असा छान बटाटा शिजलाय. तो डोसा भाजीवरती असतो, म्हणजे डोसा भाजी ज्याला म्हणतात ना, एकदम बटाटा पूर्णपणे मॅश केलेला आहे पूर्णपणे, तशी भाजी आहे बटाट्याची. खूप सुरेख. आणि जो रस्सा आहे तो थोडासा स्पायसी आहे आणि पुऱ्या खूप सुरेख आहे. आता आपण मिसळ ट्राय करूया. कोकणातल्या इतक्या मिसळ आपल्या झाल्या आहेत की कोकणातल्या मिसळ त्याच्यावर मी पीसेस लिहू शकतो वाटायला लागलं. आताही तेच सेम मटारचा रस्सा आहे जो या भाजीमध्ये, त्याच्यावरती फरसाण आहे. फरसाणसोबत सुद्धा तो रस्सा मस्त जातोय. तर तो रस्सा सेमच ठेवलाय. पुरी भाजीबरोबर पण तोच येतो आणि मिसळवरती पण तोच येतो. मिसळला छान, मिसळ सुद्धा त्या रस्स्यामुळे छान लागते. मला आपल्या सातारच्या चंद्रविलास हॉटेलची आठवण झाली. तिथे पण सेम असतं की पुरी भाजी सोबत जो रस्सा मिळतो तो आणि मिसळचा रस्सा सेम असतो. पण आलात मालवणला, ब्रेकफास्ट करायचा असेल, मासे विकत घेऊन झाले असतील, नक्की येऊ शकता. त्यामुळे मालवणमध्ये भाग्यश्री नावाचं हॉटेल आहे आणि तिथला बटाटा वडा मी खूप वर्षांपूर्वी खाल्ला होता आणि तो जो काय वडा होता तो मला अजूनही लक्षात आहे. तर आम्ही येताना बघितलं भाग्यश्री बंद होतं. ठीक आहे, मग आपण आधी त्या ह्याला जाऊन रसिका. होपसो ते उघडेल थोड्या वेळानंतर, पण नाही उघडलं तर. पण मालवणमध्ये बटाटा वड्याचा वेगळाच पॅटर्न असतो. इथे सुद्धा बटाटा वडा आहे आणि बरेच लोक घेत आहेत. पण बघत एक बटाटा वडा मागून जर भाग्यश्री नाहीच उघडलं तर इथं आपल्याला ट्राय करताय. तर हा मालवण पॅटर्न बटाटा वडा आहे. वरण असा खूप खुसखुशीत असतो तो, आणि चिमण्या म्हणतो ना आपण, भुगा, तसा चिकटल्यासारखा तो असतो. तोडून बघूयात. आवरण जाड असतं त्याचं. हा नाही, पण भाग्यश्री मधल्या बटाटा वड्यातली भाजी जी आहे ती लालसर असते. त्यांची प्रॉपर वड्याला असते तशीच आहे. चटणी मस्त आहे.
परत ना हे आवरण जाड आहे. जनरली मला जाड आवरण असलेलं आवडत नाही, पण तरी जाड असून सुद्धा ते प्रचंड खुसखुशीत आहे. वडा सुद्धा अप्रतिम आहे, आवडलं मला वडा. तर हे आपल्या अजेंडामध्ये नव्हतं, पण गावामध्ये मी जेव्हा असं ते मोराचं तोंड असलेलं सोड्याचं मशीन बघतो ना, मला सोडा प्यावासा वाटतं. तर कोकम सोडा घेतलेला आहे. ओके, म्हणजे फारच ब्लँड आहे मला वाटतं. असं काहीतरी त्यात मसाल्याची पावडर बिवडर जरा असेल, काहीतरी छान इंटरेस्टिंग असेल. ओके, फार ग्रेट आहे. चालू आहे का तर जेवणाचं ठिकाण आहे, बाकी काय मिळत नाही, पण खूपच असं जुन्या घरात असल्यासारखं आहे. 1926 पासून आहे. बदामाचे बिस्किट आपल्याकडे आहेत ना, आणि कुत्रा बिस्किट आहेत का? संपली कुत्रा बिस्किट 2 दिवसांनी. अरे देवा, आम्ही खूप ऐकून आलो होतो कुत्रा बिस्किट बद्दल. ही बदामाची बिस्किट आहेत का? तर ही आहे मालवणमधली एकदम जुनी बेकरी 1926 पासून, आणि इथे मिळतात कुत्रे बिस्किट. तर मी त्यांना विचारलं की कुत्रे बिस्किट का, तर ते म्हणले आधीपासूनच ते नाव आहे. तर इथल्या काही स्थानिक लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा मला कळलं की कुत्र्यांना खायला घालण्यासाठीची ती बिस्किटं होती, आणि लोकांना परवडायचं नाही म्हणून लोक ती बिस्किटं खायला लागली, आणि आता ते कुत्रे बिस्किट म्हणून ओळखतात आणि लोक खातात सुद्धा. तर मग कुत्रे बिस्किट नाही तर इथली बदाम बिस्किटं प्रसिद्ध आहेत, तर ती आपण खाऊन बघूया. 40 रुपयात एवढी बदाम बिस्किट आहेत, त्यामुळे बदाम किती बघायला पाहिजे याच्यामध्ये. छान खुसखुशीत आणि ताजी आहेत, सगळ्यात छान गोष्ट म्हणजे, आणि खरपूस आहेत, म्हणजे जास्त भाजलेली आहेत. बदाम काय मला लागलेलं नाही अख्ख्या बिस्किटामध्ये, दिसत पण नाही आहे. बिस्किट छान आहे, बदाम बिस्किट नाही मला वाटत ही, पण खुसखुशीत आणि छान आहे. चहा बरोबर उत्तम लागतील. मला असं वाटतं खूप वर्षांपासून आहे, त्यामुळे एक कल्चर आहे विजय बेकरीत जाऊन टोस्ट आणि बिस्किट आणण्याचं. ख्वाजा आहे का आपल्याकडे? ख्वाजा नाही ना, मालवणी ख्वाजा पुढच्या गल्लीत. मालवणी खाजा आहे का? हा का? फ्लेवर आहेत काही वेगवेगळे? गुळाचा फरक आहे. गुळाचा फरक आहे का? हे साखरेचे आहेत. हा साखरेचा एक आला बिला येणार. काय काय असतं याच्यामध्ये? बेसन तेल गुळ आला तेल असं छोटं पॅकेट नाही ना, एवढंच आहे ना? कितीला? 40. 40. हा एक द्या. मालवणी खाजा, खाजा मेरे खाजा. पारकर म्हणून आहे सोमवार पेठेत, इथे मिळतो. तर हा गुळाचा आहे, साखरेचा पण मिळतो, पण मी गुळाचा घेतला कारण ओजी गुळाचाच म्हणतात. तर हा भारी आहे. मला वाटलं की रेवड्या कशा तसा असेल, खूप जास्त गोड असेल, जास्त गोड नाही आहे. आणि सगळी जी गंमत आहे ना ती आल्यामुळे. बाकी तीळ आहे, मीठ आहे, हरभरा डाळ पीठ आहे हे. काहीतरी वेगळा प्रकार खाल्ला, आणि मुख्य म्हणजे ना खूप गोड नसल्यामुळे चहासोबत पण खूप छान जाईल असं मला वाटतं. म्हणजे इतके वर्ष येतोय कोकणात, पण आयुष्यात कधी मालवणी खाजा खाल्ला नाही, कारण सगळीकडे मिळत नाही. खरं सांगायचं तर बघा ना, म्हणजे इतकं तो प्रसिद्ध सुद्धा नाही. हे सगळी आपलं अस्सल मातीतलं हे पदार्थ आहेत, पण हे पोचत नाहीत फार ठिकाणी ना, कारण बनवणारे खूप कमी राहिलेत, खाणारे पण खूप कमी राहिलेत. फार सुरेख आहे. अशाची थाळी कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार? सुनीता माहिती आहे, रिक्षाच्या स्टँडमधून आत गेल्यावरतीच ते एक आत घरामध्ये वाड्यामध्ये होतं ते का? घरामध्ये असल्यासारखं ते चैतन्य वगैरे नाही का चांगलं एवढं? महागडा आहे. महागडं आहे. चला, दुसऱ्यांसाठी चौकशी केली, आता स्वतःसाठी काहीतरी खाऊया. भजी आहे का आपल्याकडे? भजी एक प्लेट भजी द्या. आणि अजून काय काय खायला आता? मिसळ एक तुम्ही शेअर कराल ना? तर आपण आलेलो आहोत चंद्रकांत टी हाऊस. तर बऱ्याच मालवणकरांनी सजेस्ट केलेलं हे सुद्धा हॉटेल आहे, आणि इथे भजी खूप भारी मिळते. आपण भजी मागवली. थँक्यू. बशीमध्ये भजी आलेली आहे, चटणी आहे त्याच्यासोबत. चटणी खूप छान आहे. भजी ओके, पीठ आहे सगळं, म्हणजे नुसतं पीठ खाल्यासारखं वाटतं. गरम आहे म्हणून बरं वाटतं. हो ना, पूर्ण त्याचं खूपच ड्राय पीठ लागतं, त्यामुळे सॉरी. दुसरं बघूया. बाय द वे, हॉटेल खूप आयकॉनिक आहे, असं घरात असल्यासारखं आहे, जुनं एकदम. त्यामध्ये आहे वाटाणाचा रस्सा आहे, वाटाण्याची उसळ आहे, बाकी मग फरसाण आणि रस्सा. रस्स्याची चवच वेगळी आहे, खूप सुरेख. पापड्या पण घातल्या त्याच्यामध्ये. कोकणातल्या बऱ्याच त्याच्यामध्ये पापड्या घालतात, छान लागतं एकदम ते भिजल्यावरती पापड्या. पण प्रसिद्ध आहे भजीसाठी, पण मला मुसळ जास्त आवडली. तर आता फिश मासा खायचा आहे, त्यामुळे मी मासा खाणाऱ्या व्यक्तीला सोबत आणलेला आहे, कारण मी तर मासा खाऊ शकत नाही. तर तू मासा खाऊन सांग. ही आहे मयेकरांचं साईकृपा भोजनालय. काय घेणार आहेस तू? कुठली थाळी घेणार आहेस? तिसऱ्या बांगडा आहे, सौंदा, सुरमई, पापलेट. पापलेट चालेल. तिसरे आहे? बरं, पापलेट चालेल. दादा याला काय म्हणतात? फिश करी आहे.
करी आणि ही टिकलंय जवला म्हणतात कॉन्स असतात सुकं. हा जवला. त्याची भाजी. हे सोलकढी आणि पापलेट. ते छान आहे गोल्डन कलर. तुटते खुसखुशीत. परफेक्ट मीठ आहे, मसालेदार. वरचं रवा फ्राय जो बनवतात यार, खऱ्या अर्थानं गोल्डन, दिसायला पण गोल्डन आहे. सोलकढी जरा राणी का दिसते माहित नाही, पिऊन बघूयात बऱ्याचदा नंतर. रंग पण प्रत्येकाचे वेगळे असतात. सुंदर आहे, छान आहे. आपण फिश करी पण टिकलं, सॉरी नावं लक्षात ठेवणं म्हणजे. हा हा दाट एकदम जबरदस्त आहे. तिखट परफेक्ट आहे, मीठ परफेक्ट आहे. जवला आपण खाऊन बघूया. अप्रतिम आहे. आता आपण फिश करी आहे ना, पोळी बरोबर खाऊन बघते. पण खूप छान आहे. वन ऑफ द टॉप फिश थाळी मी कोकणात आतापर्यंत खाल्लेली. टॉप 5 पैकी नक्कीच. सुरमई खाऊन सांग कशी. भरपूर मोठी आहे एक. आहा, हे पण क्रिस्पी आहे, छान. आवाज येत असेल किती क्रिस्पी आहे. छान आहे, फ्रेश आहे. पापलेट जास्त हा 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 हा. पापलेट जास्त आवडलं मला सुरमईपेक्षा. त्यामुळे मग हे ठिकाण तू रिकमेंड करशील? नक्की नक्की 100% आईस्क्रीम कॉकटेल आहे का? कुठलं एक ड्रायफ्रूट घ्यायचं आहे का? एक हापूस आंबा कॉकटेल द्या. मस्तानी पाहिजे का तुला? हापूस आंबा मस्तानी. पातळ नकोय मला. मग काय कुल्फी? कुल्फी फालुदा माझ्या कुल्फी नुसती कुल्फी आहे. नुसती कुल्फी हवी. जे काय सादरीकरण आहे, बाय द वे मालवणचं प्रसिद्ध आहे राणे कोल्ड्रिंक हाऊस, पण ते बंद होतं. आणि आम्हाला असं कळलं की ओरसकरांचं सुद्धा खूप जुनं 1981 पासून आहे हापूस आंबा मस्तानी. आंब्याचा फ्लेवर ऑफकोर्स पल्प आहे, पण तो छान चव. जनरली ना खूप जास्त सिंथेटिक अशी चव येते शहरांकडे आपण खातो तेव्हा. आणि याच्यामध्ये ना जे दुधाळा आंबा कसा असतो तशी चव येतं. आईस्क्रीम खाऊन बघूयात आपण. पुरेच आईस्क्रीम आहे. म्हणजे इन हाऊस वाटतं, खाल्ल्यावरच कळतंय. अप्रतिम. उन्हामध्ये ना थंडगार, आत्मा एकदम थंड झालेला आहे. तर कॉकटेल ना प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. आपण कोल्हापूरला कॉकटेल खाल्लंय, कणकवलीला खाल्लंय, इकडे तर बोनविटाची पावडर टाकतात कॉकटेलवरती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ते 3 आईस्क्रीम्स आहेत, खूप सारी फळं आहे, मिल्कशेक आहे आणि ड्रायफ्रूट आहे. आणि खाऊन रोज आईस्क्रीम लागतंय. रोज मी रोज खाऊ शकतो. वाटलंच मला, दिसत होता इनकमिंग विनोद, वाईट विनोदाचा इनकमिंग. फारच भारी आहे. अजून एक त्या मी मेनू कार्ड मध्ये वाचलं, आले लिंबू मिरची आईस्क्रीम. आले लिंबू मिरची. पण हे खाऊन त्यांना विचारलं की काय असेल, तर आपण टेस्ट घेऊन बघूया. हे आले लिंबू मिरची आईस्क्रीम आहे का आपल्याकडे? त्याचा फ्लेवर तसा आले लिंबू मिरचीचा असतो का? द्या बरं एक द्या. हे आहे आलं, हे आहे लिंबू आणि हे आहे मिरची. हे पण आय गेस मी आयुष्यात पहिल्यांदा खातो आणि इथेच मिळते वाटतं, आलं लिंबू मिरची. आणि ते म्हटले की आमची स्पेशालिटी आहे, तर आपण खाऊन बघूया. आधी हे फक्त आलं. अरे लागतंय का आलं? वास तर येत नाही काहीच. नाही, वास नाही काहीच येत त्याला. आणि मिरची आंबट, प्रॉपर लिंबू घालल्यासारखं. हा मिरच्यांच्या गावरान मिरचीची चव आहे बघ. काय काय जमून त्यांना अवॉर्ड वगैरे मिळाला पाहिजे. जेन्युअनली खूप छान. म्हणजे मनापासून. अशा ठिकाणी असं एक्सपेरिमेंट करून अशा पद्धतीने देणं. प्रॉपर ती मिरची आहे. तिखट आहे मिरची, म्हणलं गावरान मिरची सारखी चव आहे त्याची. प्रॉपर तिखट आहे मिरची. आईस्क्रीम आयुष्यात तिखट कधी खाल्लेलं? अरे हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. वा तिखट आहे. मस्त अनुभव. मस्त. काय काय सांगितलंय? पापलेट थाळी का? व्हेज मध्ये काय काय आहे? मग कुळीत पिठलं एक्स्ट्रा द्या एक. आणि सुरमई फ्राय आहे का एक्स्ट्रा? थाळी नकोय, थाळी नुसता फ्राय एक. तर व्हेजिटेरियन वाल्यांसाठी फक्त व्हेजिटेरियन थाळी हा असा ऑप्शन आहे. फिश साठी भरपूर व्हरायटी आहेत. तरी मी कुळीत पिठलं मागवलंय. म्हणलं ही गोष्ट जनरली आपल्याला खायला मिळत नाही. मी भेंडी वगैरे ट्राय नाही करत, कारण ते काय आपणच खातच असतो. उसळ खातो आणि कुळीत पिठलं खातो आणि सोलकढी पण. खोबऱ्याची चव असलेली उसळ आहे. रस जास्त आहे आणि उसळ कमी आहे. सोलकढी सोलकढी कमाल आहे. सोलकढी भात लय भारी लागणार आहे. तर कुळीत पिठलं खाऊन बघतो.
पोळी बरोबर पिठलं. वा वा वा, सुरेख. खूपच सात्विक आणि अप्रतिम चव आहे पोळीत पिठल्याची. खूप अस्सल कोकणी चव आहे, त्यामुळे व्हेजिटेरियन अस्सल कोकणी छान आहे. पापलेट थाळी मागवली आहे. सुरुवात फिशनेच करतो. गरम आहे. चव छान आहे. ताजेपणा डिस्प्युटेबल वाटतोय. आपण सुरमई ट्राय करू. सुरमई खूप ताजी आहे. पापलेट थोडासा अजून मऊ झाला असता तर बरा लागला असता. थोडासा चिवट लागतोय. चला खाऊन बघते. खूप साऱ्या गोष्टी आहेत. येस, पापलेट थाळी आहे. पापलेट इतका असा कुरकुरीत दिसाल तर खूप सुंदर दिसतोय खरं तर. मस्त लागतं. थोडंसं वरचं कवर आहे ते जरा थोडं हे जास्त क्रिस्पी असतं तर आणि मज्जा आली असती. येस, आय अग्री. सुरमई जास्त फ्रेश वाटते पापलेटपेक्षा आणि जास्त चविष्ट लागतो. मसाले हे छान आहे, चवीला चांगला आहे, पण मासा ताजा नाही. तर याचं खूप जास्त नाव ऐकून आम्ही आलो होतो, घर मिडबावकरांचं, आणि मला असं वाटलं की घरगुती पद्धतीची थाळी असेल, चव पण घरगुती असेल. तसं काही नाही आहे, टिपिकल हॉटेलच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चार्जेस आहेत ते पुण्या मुंबईचे आहेत. जे 600 रुपयाला थाळी आहे. इवन फिशची एक डिश सुद्धा 700 रुपये आहे इथे. 600-700 अशी रेंज आहे. आणि मग अशा आपल्याला वाटतं की खूप चांगली सर्व्हिस पाहिजे, तर तशी काही सर्व्हिस फार ग्रेट नाही आहे. आम्ही 1:45ची थाळी बुक केली होती यायला आम्हाला, आणि आम्ही प्री बुक केली होती. म्हणजे सकाळी 12 वाजता फोन करून की आम्ही येतोय, 1:15 वाजता तुम्ही तयार ठेवा. तर आम्ही आल्यानंतर जवळजवळ एक 40-45 मिनिटांनी आम्हाला थाळी मिळाली. आणि मासा ताजा नव्हता. ज्या लोकांनी मासा खाल्ला त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता व्हेजिटेरियन लोकांनी तर यूज नाही, कारण व्हेजिटेरियनसाठी काहीच आता बहुतेक कोणी खात पण नसेल व्हेजिटेरियन इथे. पण जरा तरी बरं ना, म्हणजे आता मायनॉरिटीत असतात व्हेजिटेरियन लोक इथे येणारी, पण तरी काहीतरी बरं. पण खूपच सोसो म्हणजे भाज्या तशा होत्या, त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि मला असं वाटतं की खूप टुरिस्टी स्पॉट झाल्यामुळे चालतो हा, खूप गर्दी पण असते, त्यामुळे मे बी कदाचित असेल, पण मला स्वतःला फारसा ग्रेट नाही आवडत. खरं तर फिश थाळी मिळणारी भरपूर ठिकाणं मालवणमध्ये आहेत, म्हणजे प्रत्येक गल्ल्यांमध्ये आहेत. पण त्यातली 2 आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. स्वामी प्रसिद्ध आहे आणि बांबू सुद्धा प्रसिद्ध आहे, पण मी जुन्या व्हिडिओमध्ये ती ऑलरेडी कव्हर केलेली आहेत. चैतन्याचे फारसे ग्रेट रिव्ह्यूज आम्हाला मिळाले नाही म्हणून आम्ही ते केलं नाही. खाण्याची ठिकाणं जी काही मिळालेली आहेत आणि आईस्क्रीमचं जे काही मालवणमधलं सरप्राईज होतं ते लईच भारी होतं. त्यामुळे बऱ्यापैकी मालवण फूड टूर आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. कोकण ट्रिप रिपीट ही आपली सिरीज चालू आहे आणि तुमचा छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे, फिरण्याची ठिकाणं आपण आणि राहण्याची सुद्धा आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवू नका. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.